लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, इथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भयानं शाळेत जातात, बाबांपासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात, मुलं आईवर कविता करतात. कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधेही घालते लाडकी तुला, माझ्या जीवा अर्थ खरा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा. बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचं यंत्र. तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का वाढते? का उघडतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालोय म्हणून? का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर? का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर? की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू. आज तू फेडू दे पाग हे मला, सगळ्या रे मला अजूनही तूच हवा. थांबणारे तू, बाबा जाऊ नको